आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. अगं आधी आपलं मन तर शांत कर. आता तुम्ही सांगा आत्या, मी काय चुकीचं बोलत होते? जर विजय भाऊजींना त्यांच्याबद्दल जराही काही वाटत असतं तर ह्यांच्या विरुद्ध त्यांनी साक्ष दिली असती. आणि ज्या चेटकिणीला ते या घरात घेऊन आलेत तिच्यामुळेच तर आज हे जगात नाही येत ना. आणि त्या चेटकिणीमुळेच आज मला हे दिवस बघावे लागतायत. अगं मला माहिती आहे तू जे काय बी बोलते आहेस एकदम बरोबर बोलते आहेस. अगं पण त्याचबरोबर हे पण तर खरं आहे ना की पंढरीराया एक ना एक दिवस सगळ्यांना आपल्याजवळ बोलवून घेतात. ही तर जगाची रीत आहे. मला असं घुसमटत जगण्यासाठी का सोडून गेलात? मलाही तुमच्या बरोबर न्यायचं. काय करू मी? कशी जगू मी आता? अगं या जगात कुणी बी कुणाबरोबर जात नाही. अगं या समध्या बोलण्याच्या गोष्टी असतात. बस अगं आता माझ्याकडेच बघ. तुला तर एवढे दिवस तुझ्या पतीची साथ मिळाली ना. पर मी तर माझ्या नवऱ्याचं धड तोंड बी बघितलं नव्हतं आणि तो मला सोडून गेला. तरी बी मी जिद्दी आहे ना, जगतेच आहे ना. अगं काय बी झालं तरी या जगात सगळ्यांना जगावं लागतं. सगळ्यांना दुःख भोगावं लागतं. आता कुणाच्या हातात थोडी ना असते हे समज. आता तर तू बस पंढरीरायाजवळ प्रार्थना कर की विक्कीच्या आत्म्याला शांती लाभो. अरे बिचारा जिवंतपणी तर शांतपणे जगू नाही शकला. कमीत कमी आता तरी त्याच्या आत्म्याला शांती लाभो. झालं का समाधान? झाला तुझा आत्मा शांत? अगं इथे बसून नाटक काय करतेस? जाऊन गावात मिठाई वाट तू. अगं तू जिंकलीयस, ताई हारलीये. मी ती लढाई जिंकायला किंवा हरायला लढत नव्हते. खरं तर ती लढाई सत्यासाठी होती. वाग तुझं सत्य आणि असत्य. एक गोष्ट सांग, तुला काय मिळालं माझ्या बहिणीला विधवा करून? असा कोणता आनंद मिळाला तुला असं करून? ज्योती, मला असं कधीच वाटलं नव्हतं की विकी भाऊ आपल्याला असे सोडून जावेत. मला तर इतकंच हवं होतं की माझ्या आईच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हावी, त्याचा गुन्हा सिद्ध व्हावा. पण शिक्षा होण्याचा अर्थ असा नाही त्यांचा मृत्यू व्हावा. पण तेच झालं ना. आता कोणाला भोगावं लागेल? माझ्या बहिणीलाच ना. तुला तर नाही ना. त्या विजयलाही नाही आणि तुझ्या बापालाही नाही. बस ज्योती, बस. खबरदार, ह्या प्रकरणात माझ्या बाबांचं नाव नको घेऊस. नाहीतर मी हे विसरेन की मी या घरची सून आहे आणि तू पाहुणी. सरपंच भारतीबाई, ह्या घरची सून कोण आहे आणि कोण पाहुणी आहे हे तर वेळच ठरवेल ना. एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यभर सुखाने जगू देणार नाही तुला. मलाही सुखाने नाही जगायचे, नाहीतर मी इतकी आव्हानं स्वीकारलीच नसती. आणि मला माझ्या बाबांनी इतकं शिक्षण दिलं आहे की मी कुठेही नोकरी करून माझं आयुष्य सुखाने जगू शकेन. पण नाही, मी या गावाच्या भल्यासाठी माझ्या बाबांना आग्रह केला.
त्यांना सांगितलं की माझ्या साध्या भोळ्या आईला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभं करा. हे माझ्या आयुष्यातलं पहिलं आव्हान होतं. आणि सरपंच झाल्यानंतर माझ्या आईला मारून टाकलं आणि तिच्या मारेकऱ्याला शिक्षा देण्याचा मी पण केला. हे माझ्या आयुष्यातलं दुसरं आव्हान होतं. सगळं माहीत असूनही, सगळं बघूनही त्याच निवडणुकीच्या रिंगणात जिथे मी माझी आई गमावली, मी स्वतः उतरले. हे माझ्या आयुष्यातलं तिसरं आव्हान होतं. ह्या गावाची सरपंच झाल्यानंतर माझ्या आयुष्यात किती आव्हान आली हे तुला चांगलंच माहितीये ज्योती. खूप हौस आहे ना तुला आव्हानं स्वीकारायची. मलाही छंद आहे जिंकण्याचा. तू जेवढी धूर्त बाई आहेस ना तेवढीच चाणाक्षही आहे. नाहीतर अशा प्रकारे स्वतःच्या शत्रूच्या घरात येऊन त्याला हरवणं सोपं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव भारती मॅडम, आता तुमचा सामना प्रीतीताईशी नाहीये, तिच्या बहिणीशी ज्योती, ज्योतिषी मला आहे. काहीच फरक पडत नाही की माझ्या समोर कोण उभं आहे. आणि मला तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं नाही वाटत. शांती वहिनींच्या बाबतीत आणि त्यांच्या मनस्थिती बाबतीत मी किती दुःखी आहे हे माझं मलाच माहिती आहे. तुला काय वाटतं? तू मला जे काही सांगशील ते मला खरं वाटेल आणि ते मला पटेल सुद्धा. तुझी ना नस नस ओळखते मी. तू त्या स्त्रियांपैकी आहे ज्या दुसऱ्यांच्या घरात अंधार पाडून स्वतःच्या घरात उजेड करतात. पण कदाचित तुला हे माहिती नाहीये की असे दिवे वादळात टिकत नाहीत. आणि कोणत्या सत्याबद्दल बोलतेस ग तू? सत्य तर हे सुद्धा आहे ना की स्वतःच्या आईच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी तू विजयशी लग्न केलंस आणि जिजूंना संपवण्यासाठी ह्या घरात सून म्हणून आलीस. नाही ज्योती, हे खरं नाहीये. हे खरं नाहीये. का? मिरच्या झोंबल्या? भारती मॅडम, सत्य तर जहालच असतं, हो ना? तू एवढीही धूर्त नाहीयेस की तुझी खेळी कोणाच्याही लक्षात येणार नाही. जर तू मला एवढ्या चांगल्या प्रकारे ओळखतेस तर मला हेही सांग की यापुढे मी कोणाला संपवणार आहे, कोणाला मारणार आहे. पुढे पुढे तू तेव्हाच काय करशील ना जेव्हा मी तुला काही करायची संधी देईन. आता तर करेन मी आणि बघेल हे सगळं जग. आता तुझ्यासमोर शांतीची बहीण नाही तर ठाकूर गंगाधरांची मुलगी ज्योती उभी आहे. लक्षात ठेव. निघते मी. फक्त एवढंच सांगायला आलं. एक मिनिट. आता मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये. शांती वहिनीची मनस्थिती मी समजू शकते. त्यांनी नुकताच आपला नवरा गमावलाय, आपलं कुंकू गमावलंय. त्यांचं दुःख मला समजते. त्यांच्या मनात काय चाललंय मी समजू शकते. जर अशा अवस्थेत त्या काही बोलतायत तर हे त्या नाही, त्यांची मानसिक स्थिती बोलतेय. समजलं? अजून एक गोष्ट मिस ज्योती, तू असं नको समजूस की हे तुझ्या बाबतीतही लागू होतं. मी समजू शकतो बाबा की एका बापासाठी त्याच्या तरुण मुलाच्या चितेला अग्नी देण्यासारखं मोठं दुःख दुसरं काहीच नाही.
शांत हो बाळा. जर तूच तूच अशी हार मानलीस तर मग आम्ही सगळ्यांनी काय करायचं बेटा? आई, पण मी काय करू? मी नाही सांभाळू शकत. माझ्या बाबांनी कधी कुणासमोर आपलं शिर नाही झुकावलं. नेहमीच निर्भीडपणे प्रत्येक संकटाला सामोरे गेले. आणि आज कसे खचले आहेत. हो, तुझ्या बाबांचं दुःख तर फक्त ते स्वतःच समजू शकतात. विकी सावली होती त्यांची. आणि माहितीये सावली कधी साथ सोडते ते, जेव्हा चहूकडे अंधार पसरतो. मला सुद्धा वाटतंय की बाबांना अंधार पसरल्यासारखा वाटतोय. खूपच मोठा धक्का बसलाय त्यांना. कुणास ठाऊक या धक्क्यातून केव्हा सावरतील की नाही. पूर्ण खचलेत रे बाळा ते आता. आई, पण बाबा माझ्यासोबत बोलतच नाहीये. माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. मी असं ऐकलं होतं की एखाद्या कुटुंबावर संकट येतं तेव्हा सगळं कुटुंब एकत्र येतं. पण ते तर माझ्यासोबत बोलतच नाहीयेत, माझ्याकडे बघत पण नाहीयेत. नक्कीच बोलतील बाळा. फक्त विकीच्या या अशा अवेळी जाण्याने ते हादरून गेलेत रे पूर्ण. हे बघ, दुःखात तर आपण सगळेच जण आहोत. पण बाबांना तर खूपच मोठा धक्का बसलाय. आता ते कधी या धक्क्यातून बाहेर येतील याची तर आपण फक्त वाटच बघू शकतो. आणखी काय करू शकतो सांग? हो आई, कदाचित तू खरं बोलतेस. आपण वाट पाहूया. बघूया बाबा माझ्यासोबत कधी बोलतील. जर मला वहिनी म्हणालीस तर जीभ हासडेन तुझी मी. तुला काय वाटलं ग? माझ्या कुंकवाने होळी खेळून तू दिवाळी साजरी करशील आणि मी मुकाट्याने सगळं सहन करेन? नाही भारती मॅडम, या भ्रमात राहू नकोस तू. अगं गंगाधर पंतांची मुलगी आहे मी. जगणं कठीण करून टाकेन तुझं. आणि माझं कुंकू इतकं कमकुवत नव्हतं जे पुसून तू शांतपणे जगू शकशील. बहिणी, कोणाचंच कुंकू कमकुवत नसतं. आणि अशा प्रकारे कुंकू सांडव तर तुम्ही कुंकुवाचाच अपमान केला. अगं गप! कुंकुवाच्या मान सन्मानाची गोष्ट तुम्हाला नको सांगूस. तू माझ्या माथ्यावरचं हे जे कुंकू पुसलंयस ते मला भिकेत नव्हतं मिळालं. अगं विकी ठाकूर वरात घेऊन आले होते माझ्या घरी. तुझ्यासारखं मजा मारून स्वतःची इब्रत वाचवायला रस्त्यावरच्या कुणीही लावलं नव्हतं. बहिणी, तुम्ही माझ्यासोबतच विजयचाही अपमान करताय. कदाचित तुम्ही विसरताय की कोणत्याही कारणामुळे का होईना
पण त्यांनी सबंध गावासमोर मंदिरात माझ्याशी लग्न केलं होतं. मी त्यांची धर्मपत्नी आहे. पत्नी? पत्नी नाही, तू तर माझ्यासाठी पनवतीयस पनवती. या घरासाठी पनवती, खुद्द विजय भाऊजींसाठी पनवती. आणि तू या संभ्रमात राहू नकोस की मला विधवा करून तू ही लढाई जिंकलीयस. नाही सरपंचबाई, ही लढाई तर आत्ता सुरू झालीये. वाघिणीच्या तोंडाला जेव्हा रक्ताची चटक लागते ना, तेव्हा ती आणखी हिंस्त्र होते. आणि दुसऱ्याचं घर फुंकून दुरून तमाशा बघायला तुला खूप आवडतं ना? आता मी तुला दाखवेन की खरा तमाशा काय असतो ते. एक तर मला कोणाचं घर उद्ध्वस्त करायची हौस नाहीये, आणि असे तमाशे बघायची तर मुळीच नाही. मी तेच केलंय जे एक मुलगी करते, स्वतःच्या आईच्या मारेकऱ्या बाबतीत. मी फक्त माझं कर्तव्य पार पाड. कर्तव्य? अगं कर्तव्य तर आता मी दाखवेन, एका विधवा पत्नीचं कर्तव्य. आजपासून ना तू तुझे दिवस मोजायला सुरुवात कर. आव्हान देऊन जाते तुला. पुन्हा नको सांगूस की शांतीने सांगितलं नव्हतं म्हणून. आता भोगतेस ना आपल्या लाडक्या सुनेला घरी आणायचे परिणाम. अगं त्या सुनेला घरी आणण्यासाठी बिछाना पकडला होतास ना तू. झालं ना समाधान आता तुझं? झालं ना आत्मशांत? आनंद साजरा कर, जल्लोष कर. तुझी लाडकी सून जिंकली आहे ना. हे काय बोलतेस ताई तू? अगं मी तर त्याच दिवशी त्या हडळीचे पाय बघितले होते, ज्या दिवशी तू ती घरात येताना तिला ववाळत होतीस. मला तर तेव्हाच कळलं होतं की आता झालं या घरचं कल्याण. आता तर या घराचं रक्षण माझा पंढरी रायाच करू शकतो. घे बघ आता तमाशा. अगं वहिनी, ती हडळ हाय हडळ. अजूनही वेळ हाय. तिला या घरातून बाहेर हाकलून लाव, नाहीतर सगळं घर गिळून टाकल ती. अगं माझा पंढरीराया बी या घरचं रक्षण नाही करू शकत. नागिन आहे ती नागिन. एकानंतर एक घरातल्या सगळ्यांना दंश करेल ती. हे काय बोलतेस तू ताई? का त्या भारतीला दोष देतीयस? या सगळ्यात तिचा काही दोष नाही अगं. जर दोष असेल तर तो फक्त माझ्या नशिबाचा दोष आणि विकीच्या कुकर्मांचा. हे आता तुला तर अजून बी कळत नाही हाय वहिनी. अगं त्या हडळीने इजय बरोबरच तुझ्यावर बी चेटूक बिटूक केले की काय, जे आता तू तिचीच बाजू घेते आहेस. अरे पंढरी राया, या घराचा तर काय होईल? मला सुद्धा बोलवून घे पंढरी राया. मला तर नाही पावत ते समज. आणि तिकडं माझा वाघासारखा भाऊ त्या इक्कीच्या मृत्यूनं रडून रडून बेहाल झालाय बिचारा. कसली शुद्ध नाही हाय त्याला. आणि तुला विकीचाच दोष दिसतो हाय. काय झालंय वहिनी? अगं कशाची बनली आहेस तू? तुला जरा बी दुःख नाही की विकी आपल्याला सोडून गेलाय? एका आईचं दुःख काय असतं ते तू नाही समजू शकणार ताई. ते म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तू त्या महाराणीची किती बी बाजू घे वहिनी, मी तर त्या महाराणीला या घरातून काढूनच श्वास घेईन. बघच तू. अगं वहिनी, कसला विचार करते आहेस? काय नाही का ताई, काय नाही. अच्छा, मी जरा जाते देवापुढं दिवा लावायला. हा, तू जरा स्वतःची काळजी घे आणि विचार कर जे मी तुला सांगितलं आहे. हे माझ्या पंढरीराया, या घरात तर जणू कुंकुवानं होळीच खेळली जाते. हा, अगं कसली बाई आहेस ग तू?
अगं आधीच या घरच्या मोठ्या पोराला विकीला तर खाल्लं आहेस, या घरचा कुलदीपक विझवलास, आता विजयला बी खाणार आहेस की काय? आत्या तुम्ही हे काय बोलताय? मग कसं बोलू? आरती ओवाळू तुझी? हा? आणि हे आत्याबाई काय करतेस? हा? माझ्यावर चेटूक बिटूक करण्याचा प्रयत्न बी करू नगस, समजलीस? तुझी नस ओळखते मी. अगं मी नाही विजय हाय आणि नाही कौसल्या वहिनी, जी तुझ्या भूलथापांना भुलून जाईन मी. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता